नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. 2004च्या मुख्यमंत्री पदाबाबत पवारांनी केलेलं वक्तव्य हे धादांत खोटं आहे. पक्ष फुटला असता तर शरद पवारांचं वक्तव्य खोटं आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. भुजबळ सीएम होतील असं मला वाटत होतं असंही अजित पवार म्हणाले. 2004ला सीएम पद घेतलं असतं तर ते कायम पक्षाकडे राहिलं असतं असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय. 2004ला भुजबळांना सीएम केलं असतं तर पक्ष फुटला असता असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलं होतं. 2004च्या बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता. दादांत खोटं आहे, दादांत खोटं. मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो. भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो. उलट आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस. तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं. ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. आम्ही सगळेजण बघत होतो. मला बातमी कळलेली अशी आहे, माझी बातमी खरीच आहे, की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब 1 वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही. 1 वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावज टप्प्यामध्ये आलं की मी ते सावज टिपतो असं काय काय ते बोलले बघा. आणि 17 लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं. काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला 17 लोकांना मंत्रिमंडळातनं काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली. 2004ला मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं. भले कुणीही झाले, भुजबळ साहेब झाले असते, तिथं काय RR पाटील झाले असते किंवा आणखीन कुणी झालं असतं.